नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही सुरुवातीलाच थांबून बघितलं असेल की गवार जी लागवड करतायत ते गवार लागवडीला जे खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ते कोणकोणतं करणं गरजेचं आहे। गवार लागवड करताना चांगल्या पद्धतीने फुटवा झाला पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे, उत्पन्न चांगलं निघालं पाहिजे, ते कोणकोणते खत न्यूट्रिशन आहे, शिवाय कमी बजेटमध्ये चांगल्या कमी खर्चामध्ये आपल्याला चांगल्या उत्पादन काढता येईल तर कोणकोणतं खत व्यवस्थापन आहे तर आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। म्हणजे निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। जे कोणी आपले नवीन शेतकरी बांधव त्यांनी अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर करून ठेवा। त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। मित्रांनो, गवार लागवड करायची तर लागवड करताना आपण बेड सिस्टम सुद्धा करू शकतो किंवा सरी पद्धत सुद्धा आहे। तर शक्यतो बरेचसे शेतकरी बांधव या ठिकाणी सरी पद्धतचा वापर करतात, कारण पाणी भरणं या ठिकाणी सोपं होऊन जातं, नागमोडी पाणी करता येतं। तर सरी करत असताना साधारणपणे 2.5 फुटाची आपल्याला या ठिकाणी सरी काढून घ्यायची, सरीवरती या ठिकाणी आपल्याला लागवड करून घ्यायची। तर लागवड करताना कोणकोणतं बियाणं वापरणं गरजेचं आहे त्याच्यावर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण गवार कोणकोणत्या वाण आहेत, कोणकोणत्या जाती आहेत तुला त्या लावल्या गेल्या पाहिजे त्याचा आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवलाय, तो सुद्धा तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला वरच्या आपल्या आय बटनमध्ये तो बघायला मिळेल। लागवड करून घेतली, लागवड केल्यानंतर खत व्यवस्थापन गरजेचं आहे। तर निश्चितच या ठिकाणी काडी तयार झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे, फुटवा चांगला झाला पाहिजे। तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला महाजनचं 24-24 या ठिकाणी आपल्याला वापरून घ्यायचे। त्याच्याचबरोबर एसओपी 25 किलो या ठिकाणी आपल्याला खतांमध्ये मिक्स करून घ्यायचे। दुसरी गोष्ट अशी की जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव कुठं ना कुठं तरी थोडाफार हात जाणवत असतो, तर निश्चित या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये साफ या ठिकाणी खतांमध्ये मिक्स करून घ्यायचे। त्याचबरोबर निंबोळी पेंड आहे, सिलिकॉन आहे, मायक्रोटन आहे, हे आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे। चांगला बेसल डोस एकत्र कॉम्बिनेशन करून घ्यायचं। मित्रांनो, परत सांगतो 24-24 एसओपी घ्या किंवा पोटॅश सुद्धा घेतलं तरी चालेल। त्याच्यानंतर ना साथलायझर आपल्याला बुरशीनाशक आहे, साथलायझर म्हणू शकतो किंवा साप सुद्धा म्हणू शकतो। त्यानंतर मायक्रोराजा द्यायचा आपल्याला, मायक्रोराजा देण्यापेक्षा आपण ह्युमिक देऊया। त्याच्यानंतर ना सल्फरचं ऍप्लिकेशन आपण प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये ठेवणार आहे, सल्फर पण आहे आणि साप पण आहे। त्याच्यानंतर ना सिलिकॉन आणि मायक्रोटॉन, म्हणजे या 4 ते 5 गोष्टी आहेत, कमी बजेटमध्ये आहे, साधारणपणे 5 ते 6 हजारापर्यंत हा बेसल डोस बसून जाईल। त्या पद्धतीने आपल्याला मिक्सिंग करून घ्यायचंय आणि चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या गवार पिकाला खत व्यवस्थापन करून घ्यायचं। खत व्यवस्थापन टाकल्यानंतर तो आपल्याला मातीच्या आड जाणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, तो वरच्यावर राहता कामा नये। त्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन केल्यानंतर मातीच्या आड जाणं किंवा आपण त्याला भर लावून घेणं, मातीचे झापड देणं हे खूप गरजेचं आहे। दुसरा विषय आपण असा घेऊया की ड्रीप वरती लागवड करायची किंवा बेड सिस्टीम वरती। तर अगोदरच आपल्याला या ठिकाणी जी खतं आहेत हे चांगल्या पद्धतीने एकत्र करून घ्यायच्या। ट्रॅक्टरच्या साहाय्याने असेल तर ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही ते पेरू शकता किंवा बेडवरती पांगून द्या। बेडवरती पांगवल्यानंतर ना साधारणपणे 4 इंच 5 इंच जमिनीखाली ती खतं गेली पाहिजे, मिक्सिंग झाली पाहिजे, नुसती वरच्यावर ठेवून उपयोगाची नाही। तर ती चांगल्या पद्धतीने मिक्सिंग करा, बेडमध्ये एकत्र झाली पाहिजे। ड्रिपचं ऍप्लिकेशन करून द्या आणि चांगल्या पद्धतीमध्ये नळीच्या ह्या बाजूला 2, नळीच्या त्या बाजूला 2 अशा 4 हुंड्या तुम्ही अंतरावरती लावू शकता। चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करून घ्या आणि व्यवस्थित त्या ठिकाणी प्लॅनिंग करून घ्या। जे खत व्यवस्थापन आपण पाण्याला दिले तेच ऍप्लिकेशन आपण ड्रिप ऍप्लिकेशनला सुद्धा वापरू शकता। तर अशा पद्धतीमध्ये आपल्या या ठिकाणी कमी बजेटमध्ये कमी खर्चामध्ये जे फ्लावर पिकाला लागणारे न्यूट्रिशन आहे, जे लागणाऱ्या ज्या गरजा आहेत ते आपण या देण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच ते आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून येईल अशा भाषेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। निश्चितच मित्रांनो, या व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आपण गवारीचं खत व्यवस्थापन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे। निश्चितच तो तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे। निश्चितच मित्रांनो, आवडला असेल तर लाईक करा, हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।